नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हिंदू धर्मात असलेला नाथपंथ भारतातील मुख्य संप्रदायांपैकी एक आहे. या पंथाचे उपास्य दैवत शिव असून दत्तात्रेय यांना महत्त्वाचे स्थान आहे. नाथ म्हणजे रक्षणकर्ता किंवा स्वामी होय. नाथ संप्रदायाची दीक्षा घेतल्यानंतर व्यक्ती आपल्या नावानंतर नाथ हा शब्द जोडू शकतो. याचा उगम शिव यांच्यापासून साधारणतः 8व्या ते 12व्या शतकात झाला आहे अशी मान्यता आहे. त्र्यंबकेश्वर हे नाथ संप्रदायाचे महत्त्वाचे स्थान मानले जाते. या ठिकाणी गुरु गोरक्षनाथांनी 9 नाथांना व 48 सिद्धांना उपदेश केला. हे उपदेश केलेले ठिकाण म्हणजेच अनुपम शिळा होय. नवनाथ संप्रदायातील नाथांची संख्या ही 9 असून ते नारायणाचे अवतार आहे अशी मान्यता आहे. त्यामुळे सृष्टीला अलौकिक स्वरूप प्राप्त होते. तर आता आपण बघूया नवनाथांचा जन्म कसा झाला. नवनाथ बर्थ स्टोरी इन मराठी. मच्छिंद्रनाथांचा जन्मकथा. एका दिवशी शिव पार्वती कैलास पर्वतावर बोलत होते. त्यावेळी पार्वती देवीने शंकराला मला अनुग्रह द्यावा अशी विनंती केली. शंकराने ही विनंती मान्य केली, पण देवीला अनुग्रह देण्यासाठी एक शांत स्थान हवे होते. यासाठी शिव पार्वती यमुना नदीच्या काठावर आले. यमुना नदीच्या तीरावर शंकराने पार्वतीला अनुग्रह दिला, पण नदीत असणाऱ्या पाण्यामध्ये एक मासळीच्या पोटी कवी नारायण गर्भस्वरूपात होते. त्यांनी शंकराचा हा सर्व उपदेश ऐकला. शंकराने पार्वतीला या उपदेशाचे सार काय असा प्रश्न केला. तेव्हा कवी नारायण मध्येच बोलले, सगळं काही ब्रह्मस्वरूप आहे. तेव्हा शंकराच्या लक्षात आलं की कवी नारायण मासळीच्या पोटात आहेत. यावर महादेव म्हणाले की तू अवतार घेतल्यावर बद्रिकाश्रमास ये, तेथे मी तुला दर्शन देईल. अशा प्रकारे मच्छिंद्रनाथ माशाच्या पोटी जन्माला आले व त्यामुळे त्यांचे नाव मत्स्येंद्रनाथ ठेवले. 2. गोरक्षनाथ जन्मकथा. मच्छिंद्रनाथ प्रवास करत असताना चंद्रगिरी गावी आले. एका बाईला त्यांनी पुत्रप्राप्तीसाठी भस्म दिले. काही वर्षांनी परतीचा प्रवास करताना ते तिच्या घरी आले आणि सरस्वती बाईला तुझा मुलगा कुठे आहे अशी विचारणा केली. यावर ती बाई म्हणाली, कुठला मुलगा बाबा? यावर मी भस्म दिले होते ते वाया जाणार नाही असे ते नाथ महाराज म्हणाले. यावर ती स्त्री म्हणाले की ते भस्म मी उकिरड्यात टाकले होते. यावर मच्छिंद्रनाथ तेथे गेले व अलक निरंजन हरिनारायण बाहेर ये असे म्हणताच उकिरड्यातून 12 वर्षाचा मुलगा बाहेर आला. अशा प्रकारे प्रकट झाले ते गोरक्षनाथ. मच्छिंद्रनाथांसोबत गोरक्षनाथांना तीर्थासाठी बरोबर नेले. गहिनीनाथ जन्मकथा. 3. कनकगिरी गावात मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथाला संजीवनी मंत्र दिला. यानंतर गोरक्षनाथ या मंत्राचा जप करीत असताना गावातील काही मुले चिखलाचा गोळा करून त्याच्याकडे घेऊन आले व आम्हाला गाडी करून द्या असे म्हणाले. परंतु गोरक्षने गाडी नाही करता येणार असे सांगून मुलांना मानवी पुतळा तयार करून दिला. हा मातीचा पुतळा तयार करताना तो संजीवनी मंत्राचा जप करत होता. पुतळा तयार होताच करभंजन नारायणने त्यात प्रवेश केला. त्यामुळे चिखलाचा पुतळा जिवंत झाला. हे पाहून मुले घाबरली. गोरक्षनाथही गडबडला. तेवढ्यात मच्छिंद्रनाथ तिथे आले. त्यांनी घडलेला प्रकार समजून घेतला. यानंतर दोघांनी त्या मुलाला उचलले आणि एका जोडप्याला दिले. या दोघांनी ते बाळ घेतले आणि मच्छिंद्रनाथाच्या सांगण्यावरून त्याचे नाव गहिनीनाथ ठेवले. 4. जालंधरनाथ जन्मकथा. पुढे पांडव कुळात हस्तिनापूरच्या राजाने सोमयज्ञ केला. यज्ञातील विभूती घेण्यासाठी राजाने यज्ञकुंडात हात घातला. यावेळी त्याच्या हाताला बाळ लागले. राजाने त्याला कुंडाबाहेर काढले व राणीकडे घेऊन गेले. अशा प्रकारे अग्नीने दिलेले या मुलाचे नाव जालंधरनाथ असे ठेवले. 5. कानिपनाथ जन्मकथा. बद्रिकाश्रमात शंकर, अग्निदेव व जालिंदरनाथ बोलत असताना शंकर म्हणाले, ते पहा जालिंदर, एक मोठा हत्ती आहे. त्याच्या कानात प्ररुब्ध नारायणने जन्म घेतला आहे. नंतर ते तिघेही हिमालयात गेले. जालिंदरनाथांनी मोठ्याने हाक दिली, हे प्रबुद्ध नारायणा. तेव्हा एक 16 वर्षाचा मुलगा हत्तीच्या कानातून बाहेर आला. याचे नाव कानिपनाथ असे ठेवण्यात आले. 6. भर्तरीनाथ जन्मकथा. भर्तरीनाथांच्या जन्माचे रहस्य अजूनही उलगडलेले नाही, पण असे म्हणतात
की एकदा उर्वशीचे अनुपम सौंदर्य पाहून सूर्याचा वीर्यपात झाला. त्या वीर्याचा एक भाग कौलिक ऋषींच्या भिक्षापात्रात पडला. त्यामुळे द्रुमिल नारायणाने प्रवेश केला आणि यातूनच भर्तरीनाथांचा जन्म झाला. 7. रेवणनाथ जन्मकथा. ब्रह्मदेवाचे वीर्य रेवा नदीच्या तीरावर पडले. यातून एक मुलगा जन्मास आला. रेवा नदीकाठी सापडला म्हणून त्याचे नाव रेवणनाथ ठेवले. 8. वटसिद्ध नागनाथ. ब्रह्मदेवाचे वीर्य एका सर्पिणीने भक्ष्य केले. यामुळे तिच्या पोटी अग्निहोत्र नारायणाने प्रवेश केला. या सर्पिणीने अंडे घातले. या अंड्यातून एक मूल बाहेर आले. वडाच्या ढोलीत जन्मलेल्या त्या मुलाचे नाव वटसिद्ध नागनाथ असे ठेवण्यात आले. आता बघूया 9. चरपटीनाथ जन्मकथा. एकदा पार्वतीच्या विवाहप्रसंगी सर्व देवलोक जमले होते. पार्वतीच्या सौंदर्याला पाहून ब्रह्मदेवाचे वीर्यपतन झाले. ते ब्रह्मदेवाने टाचीने रगडले. त्यामुळे त्याचे 2 भाग झाले. एका भागाचे 60,000 वालखिल्य ऋषी उत्पन्न झाले. दुसरा भाग मात्र नदीत वाहत जाऊन एका कुशास अडकला. त्यात पिप्पलायन यांनी प्रवेश केला आणि त्यातूनच एका बालकाचा जन्म झाला. याचेच नाव चरपटीनाथ होय. आपण आता बघूया नवनाथांची नावे व त्यांची समाधीस्थळ. 1. मच्छिंद्रनाथ सावरगाव बीड. 2. गोरक्षनाथ मांजरसुंबा अहमदनगर. 3. गहिनीनाथ चिंचोली बीड. 4. जालेंद्रनाथ यावलवाडी बीड. 5. कानिपनाथ मढी अहमदनगर. 6. भर्तरीनाथ हरंगुळ परभणी. 7. रेवणनाथ विटेगाव सांगली. 8. नागनाथ वडवळ लातूर. व 9. चरपटीनाथ. असं म्हणतात की या नाथांचं गुप्त भ्रमण चालू आहे. प्रमुख नाथांची संख्या ही 9 असून त्यांना 9 नारायणाचे अवतार मानले जाते. चौरंगीनाथ यांनी इतर नवनाथाप्रमाणे अवतार घेतला नसून तो त्यांना गुरु परंपरेनुसार मिळाला आहे. त्यामुळे त्यांना नाथ संप्रदायातील सिद्ध पुरुष म्हणून ओळखले जाते. तर तुम्हाला आजची नवनाथांची ही जन्मकथा कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच सांगा. तसेच व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा. तसेच घंटीचे बटन दाबून ऑल व्हिडिओ सिलेक्ट करा, जेणेकरून आम्ही बनवलेले नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.